नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा मी या चॅनलमध्ये. तर आज आपण आपल्या इलेक्ट्रिकलच्या सिलेबसमधील लास्ट टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हा टॉपिक आपण चालू करणार आहे. तर हा एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावरचे खूप चांगले कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स यावर नेहमी फ्रेम होतात आणि युजली एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्कांसाठी हा टॉपिक विचारला जातो. तर आज आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची सुरुवात करणार आहे. हा, तर आज आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला सुरुवात करूयात. आज फक्त याचं बेसिक जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर पहिला टॉपिक काय आहे, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर. तुम्ही ट्रान्सफॉर्मर कधी पाहिला आहे का? तर ट्रान्सफॉर्मर हा आपल्या आजूबाजू नेहमी आपल्याला बघायला मिळेल. कुठं असतो ह्याचं एक चांगलं उदाहरण काय की ट्रान्सफॉर्मर इव्हन आपल्या जो चार्जर जो असतो ना त्यामध्ये सुद्धा आपण एक छोटा ट्रान्सफॉर्मर असतो की जेणेकरून ते आपलं जे व्होल्टेज आहे ते स्टेप डाऊन केलेलं असतं. ठीक आहे. तर इव्हन आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा एक छोटासा ट्रान्सफॉर्मर असतो, म्हणजे सर्किटरी असते. ठीक आहे. आणि जो मोठा ट्रान्सफॉर्मर जो असतो तो कुठे असतो, जर तुम्ही लाईटचा पोल पाहिला असेल, मोठे जे आपले हे असतात ना सबस्टेशन टाईप, त्यामध्ये एक आपला एक ट्रान्सफॉर्मर असतो की ज्याचे 2 पोल असतात, एच टाईपचा पोल असतो. ठीक आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर बघायला मिळेल. तर तो मोठा ट्रान्सफॉर्मर असतो. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मरचं उदाहरण काय, इव्हन स्मॉल ट्रान्सफॉर्मर कुठे यूज केलेले जातात की आपला लॅपटॉपचा चार्जर असू दे, मोबाईलचा चार्जर, त्यामध्ये सुद्धा एक छोटा स्मॉल ट्रान्सफॉर्मर इनबिल्ट असतो यामध्ये की जेणेकरून ते व्होल्टेज ट्रान्सफॉर्म केलं जातं 230 वोल्ट पासून 12 वोल्ट पर्यंत. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे नक्की काय असतं, ट्रान्सफॉर्मर हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. हा एक रोटेट नाही होत. तो ट्रान्सफॉर्मर हा एक फिक्स राहणारा स्टॅटिक डिव्हाइस आहे की जो काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करतो एका सर्किट पासून दुसऱ्या सर्किट पर्यंत. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करण्याचं, पॉवर ट्रान्सफर करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. ठीक आहे. पण यामध्ये एक इम्पॉर्टंट कंडिशन काय असते की विदाऊट चेंजिंग फ्रिक्वेन्सीला हात लागत नाही. फ्रिक्वेन्सी हाय तेवढीच कॉन्स्टंट राहते, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. तर ट्रान्सफॉर्मर फक्त पॉवर किंवा एनर्जी ट्रान्सफर करण्याचं, डिलिव्हर करण्याचं काम करतो. ठीक आहे. दुसरा पॉईंट की ट्रान्सफॉर्मर हा काय असा डिव्हाइस आहे की तो, हे त्याचं मेन फंक्शन आहे. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय की त्याचं फंक्शन मेन काय की तो ट्रान्सफॉर्म करतो. काय करतो ट्रान्सफॉर्म, व्होल्टेज ऑर करंट लेवल. म्हणजे एका व्होल्टेजच्या एका लेवलपासून व्होल्टेजला दुसऱ्या लेवलपर्यंत, म्हणजे व्होल्टेजची लेवल चेंज करण्याचं काम किंवा करंटची लेवल चेंज करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. म्हणजे सपोज आता आपल्या घरामध्ये जे आपण सॉकेट, तुम्ही जो चार्जर यूज करता मोबाईलचा, त्या सॉकेटमध्ये किती व्होल्टेज असतं तुम्हाला माहिती आहे का? तिथं व्होल्टेज असतं 230 वोल्ट एसी व्होल्टेज असतं. बरोबर आहे. मग 230 वोल्ट एसी व्होल्टेजला आणि आपल्या मोबाईलचा जो चार्जर असतो त्याच्यामध्ये आपल्याला 5 वोल्ट किंवा 12 वोल्ट पर्यंत आणायचं असतं. मग युजली 12 वोल्ट करतो आपण, 12 वोल्ट पासून अगेन 5 वोल्ट मध्ये कन्वर्ट करतो. तर 230 वोल्ट एसी पासून 12 वोल्ट एसी करण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मर करतो. म्हणजे 230 ते 12 हे जे कन्व्हर्जन आहे, हे जे व्होल्टेजचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे ट्रान्सफॉर्मर करतो. त्याचप्रमाणे करंटचं सुद्धा तो लेवल चेंज करण्याचं काम करतो. तर हे काम आहे त्याचं ट्रान्सफॉर्मरचं की व्होल्टेज लेवल चेंज करणं. ठीक आहे. म्हणजे प्रायमरीला 230 वोल्ट आहे तर सेकंडरीला 12 वोल्ट आहे. हे करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर आहे, हे करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. ठीक आहे. नाव थर्ड पॉइंट, इफ ट्रान्सफॉर्मर increases secondary voltage level then it is called as a step up transformer, and if transformer reduces the secondary voltage then it is called as the step down transformer. म्हणजे डिपेंडिंग अपॉन त्याचं ऑपरेशन आपण त्याला क्लासिफाय केलंय इन 2 टाइप्स, एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आता डिपेंडिंग अपॉन व्होल्टेज लेवल की सेकंडरी, आता मी जसं सांगितलं तुम्हाला की 230 वोल्ट पासून 12 वोल्टला कन्वर्ट करतोय आपल्या मोबाईलला चार्ज करण्यासाठी. मग व्होल्टेज काय केलं त्याने, व्होल्टेज कमी केलं म्हणून त्याला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. पण सपोज मी 230 वोल्ट एसी पासून मी 600 वोल्ट किंवा 500 वोल्ट एसी केलं, म्हणजे व्होल्टेज मी लेवल वाढवलं, सेकंडरीला मला जास्त व्होल्टेज पाहिजे, तर मी काय करणार, त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरणार की जेणेकरून माझं व्होल्टेज अप केलं जाईल. त्यामुळे स्टेप अप. आणि जिथं व्होल्टेज मी डाऊन करतो, कमी करतो, तिथं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तर हे दोन त्याचे क्लासिफिकेशन झाले. नाव हा एक थोडासा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट एक आहे की ट्रान्सफॉर्मर हा एक कसा डिव्हाइस आहे, इट इज अ कॉन्स्टंट फ्लक्स डिव्हाइस. त्याच्यामध्ये जे फ्लक्स असतात ना ते नेहमी कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. हा ट्रान्सफॉर्मर कसा डिव्हाइस आहे, कॉन्स्टंट फ्लक्स डिव्हाइस आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी डिव्हाइस सुद्धा आहे. फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्स हे दोन्ही काय असतात, त्यामध्ये कॉन्स्टंट असतात. हे
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं का. यावर या सेंटेन्सवरनं काही काही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह केले जाऊ शकतात. हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे कसं करायचं ते. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आणि फ्लक्स दोन्ही कॉन्स्टंट राहतात. नेक्स्ट पॉइंट, ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सफॉर्मर construction, on the basis of transformer construction, we can classified it as in a core type transformer and shell type transformer depending upon ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. ट्रान्सफॉर्मरचे जे कन्स्ट्रक्शन जे आहे ना, ते कन्स्ट्रक्शन बघून सुद्धा आपण ओळखू शकतो की हा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये दोन टाईप कुठले आहेत, एक कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि एक दुसरा आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर आपण हे बघूयात कोर टाईप आणि शेल टाईप मध्ये काय फरक असतो. तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मर हा आपण असा रिप्रेझेंट करतो आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आपण असा रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, तर कोर टाईप मध्ये काय असतं की आता ही प्रायमरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी वाइंडिंग आहे, हा एक कोर आहे, ह्याला कोर म्हणायचं. ठीक आहे, तर इथं पण कसा कोर, इथं पण कोर आहे. आता या कोरमध्ये जो उभा जो असतो ना, हे ह्याला लिंब म्हणायचं असतं. तर यामध्ये 2 लिंब्स असतात. यामध्ये किती लिंब आहेत बघा बरं, हा एक लिंब, हा एक लिंब आणि हा एक लिंब, 3 लिंब असतात. मग फरक काय यामध्ये मेन, की वाइंडिंग आहे ना, ही 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 बघा वाइंडिंग, ही कोर आतमध्ये आणि वाइंडिंग त्याच्या बाहेर आलेली. ठीक आहे, 2 वाइंडिंग आहेत, म्हणजे वाइंडिंगला आपण 2 हाफ मध्ये स्प्लिट केलेलं आहे. इकडं एक हाफ वाइंडिंग आणि इकडे एक हाफ वाइंडिंग आहे. पण इकडं काय, इकडे पूर्ण वाइंडिंग एकाच ह्याच्यावर एकाच लिंबवर आपण कनेक्ट केलेली. हा त्याचा मेन डिफरन्स आहे की वाइंडिंग 2 ह्याच्यात स्प्लिट केली, इथं एकच वाइंडिंग वापरली. ठीक आहे, दुसरा डिफरन्स काय, की कोर हा आतमध्ये असून वाइंडिंग त्याच्यावरती वाउंड करतो आपण आणि ती वाइंडिंगचे टर्मिनल बाहेर काढतो. इथं बघू शकता तुम्ही, वाइंडिंग त्याच्यावरती वाउंड केली. पण इथं तसं नाहीये, कोर हा बाहेर आहे आणि वाइंडिंग त्याच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, हा एक त्याचा एक मेजर कन्स्ट्रक्शन वरनं डिफरन्स आहे. पण आपण यूज करताना कोर टाईप वापरतो. मग कोर टाईप आपण का वापरतो मोस्टली, आणि शिकताना पण आपण मोस्टली कोर टाईप शिकतो, शेल टाईप आपण नाही शिकत, कारण की आपण मोस्टली यूज करणारा कोर टाईप असतो. पण कोर टाईपच का यूज करतो, तर त्याचं इम्पॉर्टंट हे आहे, जर आपण हा यूज केला तर लिकेज फ्लक्स होणारे कमी होतात. ठीक आहे, लिकेज रिएक्टन्स कमी असतो. त्याचप्रमाणे दुसरं मेन इम्पॉर्टंट काय, की जर या ट्रान्सफॉर्मरमध्ये अंडर मेंटेनन्स गेला किंवा यामध्ये जर काय आपल्याला प्रॉब्लेम आला, वाइंडिंग मध्ये काय प्रॉब्लेम आला, कोरमध्ये मोस्टली कधी प्रॉब्लेम येत नाहीत. फॉल्ट्स जे असतात ते नेहमी वाइंडिंगवर येतात. मग जर वाइंडिंगवर काही प्रॉब्लेम आला तर यापैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरवर काम करणं इझी आहे बरं, या ट्रान्सफॉर्मरवर, कारण की वाइंडिंग ही बाहेर वाउंड केलेली असते, आपण लगेच प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू शकतो. पण शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं होत नाही. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग आतमध्ये असते, त्यामुळे पूर्ण कोर त्याला हे करावं लागतो, म्हणजे ओपन करून पुन्हा आतमध्ये जाऊन चेक करावं लागतं. मग त्याच्यामध्ये मेंटेनन्सला कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त येते. त्यामुळे आपण शेल टाईप कधी मोस्टली यूज नाही करत. आपण मोस्टली यूज करतो तो कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. ठीक आहे, तर हा एक मेजर डिफरन्स आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा आणि कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा. म्हणून आपण यूज करताना पण कोर टाईप यूज करतो. त्याचं हे एक बेसिक ओव्हरव्ह्यू आहे की ही त्याची डायग्राम असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता ही प्रायमरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी वाइंडिंग आहे, तर आणि हा कोर आहे. ठीक आहे, तर हे एक छोटंसं एक बेसिक कन्स्ट्रक्शन आपण शिकलो या कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचं कन्स्ट्रक्शन शिकूयात. थँक्यू.